नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ही जी भाजी दिसते आहे ना, ही मी किसान कनेक्ट ॲपवरनं ऑर्डर केलेली. मी काही बाहेर जाऊन आणलेली नव्हती भाजी, त्याच्यामुळे म्हटलं चला याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करावा. माझी मैत्रीण मला बरेच दिवस झाले सांगत होती तू किसान कनेक्ट ॲपवरनं एकदा ऑर्डर कर, कारण तू एवढ्या भाज्या वगैरे मागवतेस किंवा घ्यायला जातेस तर तिथे ऑफर असतात, तर तू ऑर्डर कर म्हणून. तर मला कोथिंबीर मला 8 रुपयाला मिळालेली, पुदिना मला 1 रुपयाला ऑफरमध्ये मिळालेला आणि त्यांच्याकडे त्यांच्या ॲपमध्ये ना काहीतरी ऑफर चालू असतात. पालक पण त्या दिवशीच्या ऑफरमध्ये मला 1 रुपयाला मिळालेला होता. आणि त्यांचे कांदे, बटाटा आणि टमॅटो हे 300 ग्रॅम म्हणजे प्रत्येकी 300 ग्रॅम ॲपमध्ये 2 रुपये किंवा 1 रुपये, 2 रुपये, 1 रुपये किंवा 3 रुपये अशा रेटने तिथे अवेलेबल असतात. तर ते आपण आपल्या सगळ्या ऑर्डरबरोबर कार्टमध्ये ॲड करू शकतो आणि मग ते घेऊ शकतो आपण. मेथी थोडी महाग होती, म्हणजे मला 20 रुपयाला मिळालेली मेथी. फक्त एवढंच तिथे लिहिलेलं की म्हणजे क्लीन केलेली मेथी, पण ठीक आहे एवढी अशी क्लीन केलेली नव्हती, कारण ती मला परत क्लीन करावीच लागणार होती, म्हणजे पूर्ण म्हणजे तेवढा वेळ मला द्यावाच लागणार होता. कढीपत्ता आता माझ्याकडे मी सगळंच ऑर्डर करत होती, त्याच्यामुळे म्हणून मी कढीपत्ता ऑर्डर केला. आणि अळूची पानं मी म्हटलं चला आपण ॲपवरनं ऑर्डर करून बघू, कारण तिथे भाजीचे पानाची अळू वेगळी दाखवत होते आणि वडीच्या पानाची म्हणजे जी वडी करतो त्याची जी पानं होती ती वेगवेगळी दाखवत होती. तर मी म्हटलं म्हणजे यांना निदान डिफरन्स माहिती असेल त्यातला आणि चांगली अशी पानं येतील. पण ही पानं ना अगदीच खूपच लहान होती आणि खूप अगदी कोवळी पानं असतात ना तशी पानं होती. तर मला याच्यापेक्षा जर मी बाहेरून विकत घेतली असती तर बरं झालं असतं असं मला पर्सनली वाटतं. 8 रुपयाला एक बंडल होता हा, म्हणजे 8 रुपयाला 5 पानं असे मी 5 पानं ऑर्डर केलेली. बाहेर 20ला 3 जुड्या म्हणजे 20ला 1 जुडी मिळते, 50ला 3 जुड्या आपण घेतो बाहेरून आणि त्या बऱ्यापैकी चांगल्या असतात आणि त्याच्यामध्ये पानं पण खूप अगदी छोटी नसतात. आणि हे जे टमॅटो आहेत ते पण ऑफरमध्येच होते, म्हणजे 2 रुपयाला 300 ग्रॅम. तर हे जे काही मिळाले 5 होते, त्याच्यामध्ये 4 व्यवस्थित होते, एक थोडासा नरम होता पण ठीक होता. हा कांदे जे होते 1 रुपयाला होते, ते पण 300 ग्रॅम होते, 4 आलेले. बटाटे मला 3च आलेले, ते पण 100 ग्रॅम होते. आणि ही जी बीट होती ती मी अर्धा किलो मागवलेली, 14 रुपयाला अर्धा किलो मिळालेली. आणि हे जे 300 ग्रॅम बटाटे होते ते तर 1 रुपयामध्ये मला फ्रीमध्येच, म्हणजे जसं मिळाले तसेच होते, सगळे टॉपअप केलेले. फक्त आलं मला खूप चांगलं असं नाही मिळालं, फक्त खूप ड्राय होतं. तर असा माझा हा किसान कनेक्टच्या ॲपबद्दलचा हा अनुभव होता. तुम्ही म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं. कधी कधी वेगवेगळे ॲप्स बरेच असतात आणि आपण त्याच्यावरनं ऑर्डर वगैरे करत नाही, पण कधीतरी एमर्जन्सीला माहिती असावं म्हणून या गोष्टी मी ऑर्डर केल्या. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला प्रिपरेशन बघायला मिळणार आहे. जेव्हा आपल्याकडे बरेचसे पाहुणे येणारे असतात तेव्हा पाहुण्यांना पण वेळ देणं खूप गरजेचं आहे. खूप गप्पा मारायच्या असतात, त्यांच्याबरोबर खूप फिरायचं असतं, म्हणजे खूप एन्जॉय करायचं असतं आणि ते पण वेकेशनला आलेले असतात. तर आपण पण त्यांचा वेकेशन तेवढ्याच उत्साहाने आनंदाने त्यांच्याबरोबर म्हणजे इन्व्हॉल्व होऊन त्या गोष्टी जर केल्या ना तर त्यांना पण खूप बरं वाटतं आणि आपल्याला पण खूप बरं वाटतं. त्याच्यासाठीची ही माझी सगळी प्रिपरेशन आहेत. तर इथे मी बटाटे उकडायला ठेवणार आहे. तर मला बर्गर करायचं माझ्या डोक्यात आधीच खूप ठरलेलं आहे, म्हणजे लहान मुलं येणार आहेत तर त्यांच्यासाठी मी म्हटलं एका दिवशी आपण संध्याकाळी बर्गर आणि कोल्ड कॉफी असा प्लॅन करूया. त्याच्यासाठी बर्गरच्या प्रिपरेशनसाठी मी बटाटे उकडत ठेवलेत एका साईडला. इथे मी अळूवडीची तयारी करते. तर मी थोडंसं वाटप तयार करणार आहे. खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बडीशेप टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त असं बारीक नाही आणि खूप जास्त असं म्हणजे असं जाडसरही नाही, म्हणजे मीडियम असं आपण हे छान असं वाटून घ्यायचं. आणि एवढं वाटप तयार झालेलं आहे बघा. आणि या वाटपाच्या ज्या आहेत ना, मी 2 प्रकारच्या वेगवेगळ्या वड्या करणार आहेत, कारण सगळ्यांनाच अळूवडी आवडत नाही आणि काही जणांना कोबीची वडी आवडत नाही. माझ्या डोक्यात होतं कोबीची वडी करायचं, पण नंतर जेव्हा ह्या सगळ्या ज्या पालेभाज्या बघितल्या ना तेव्हा मला असं वाटलं पण मिक्स वडी करू, कारण हा जो मोठा कोबी होता ना तो खूपच मोठा होता. तर मोठ्या कोबीला तेवढी अशी टेस्ट नसते जेवढ्या छोट्या कोबीला असते. तर मग मी विचार केला आपण मिक्स वडी बनवू, कारण मी पहिलं फक्त कोबीची वडी तयार करायचं असं ठरवलेलं, पण नंतर मग मी भाज्या सगळ्या बघून असा प्लॅन चेंज केला की अरे आपण मिश्र वडी करू, ती खायला चांगली लागते आणि सगळीजणं आवडीने पण खातील. तर आपण जेव्हा या प्रकारच्या वड्या जेव्हा करून ठेवतो ना
तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येकालाच म्हणजे आता जेव्हा आपल्याकडे पाहुणे येणार असतात तर प्रत्येकाची असं असतं कधी कधी ना आपल्याला आवड निवड तेवढी अशी माहिती नसते. तर एखाद्याच्या आवडीची भाजी ती असते, एखाद्याच्या आवडीची भाजी आपण केलेली नसते. तर अशा वेळेस जेव्हा त्यांना एखादी कोथिंबीर वडी तोंडाला द्या किंवा कोबीची वडी द्या तर ते बॅलन्स होऊन जातं. म्हणजे निदान ते त्या याने तरी जेवण त्यांचं जेवलं जातं, आनंदाने जेवलं जातं. त्यांना देखील कंटाळा येत नाही की अरे माझ्या आवडीची भाजी नाही. आणि जरी तुम्हाला ते जेवणाबरोबर नसेल खायचं ना तरी तुम्ही एखाद्या वेळेस संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा सकाळचा जेव्हा आपल्याला नाश्ता करायचा असतो तेव्हा तुम्ही चहासोबत त्या वड्या फ्राय केल्या तरी पण खूप छान असं होतं. म्हणजे तो पण एक म्हणजे दोन्ही साईडने मी विचार करून या मी वड्या तयार करते. तर आता मी कुठल्या वेळेस यूज करेन ते आता मी तेव्हाच ठरवेन, पण अशा पद्धतीचा विचार करून मी या वड्या तयार करते. तर बघा मी एका साईडला कोबी, त्याच्यामध्ये पालक घेतलाय, त्याच्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर अशा 4 भाज्या मी मिक्स करून घेतल्या. आता याच्यामध्ये आपण सर्वात आधी मी हिंग ओतून घेते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला चवीप्रमाणे तुम्हाला जे मसाले पाहिजे असतील त्याची पेस्ट तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी जे वाटप तयार केलेलं ते मी टाकते. हे जेव्हा वाटप आपण ॲड करतो ना तेव्हा याच्यामध्ये वडी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा भाजणीचं पीठ असं ॲड करायची गरज नसते. याच्यामध्ये भरपूर असे मी तीळ टाकणार आहे, धणाजिरा पावडर टाकणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सर्वात आधी आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला कितपत पाणी सुटतं याचा अंदाजा घेऊन मग आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करणार आहोत. तर एका साईडला आता मी पाणी गरम करत ठेवते, कारण वडी मी एका साईडला तयार करून घेते पण पाणी पण तोपर्यंत गरम झालं पाहिजे म्हणून मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मल्टीटास्किंग अशा वेळेस आपल्याला राहण्याची गरज असते, कारण एका वेळेस आपल्याला एवढी सगळी कामं करायची असतात. आणि आजचा माझा मेनू मी तुम्हाला आत्ताच सांगते बघा. मी एक तर कोबीची वडी ही करणार आहे जी आपण मल्टी भाज्या ज्या काही त्याच्यामध्ये टाकल्यात आणि ॲड करून वडी बनवली आहे ती वडी असणार आहे. अळूची वडी मला करायची आहे. त्याच्यामध्ये गोडमध्ये मी म्हटलं आपण गुलाबजाम ट्राय करूया म्हणून गुलाबजाम करणार आहे. अजून एक गोडाचा पदार्थ मला करायचा तो तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये करेन, कारण सगळंच काही मला आजच्या व्लॉगमधनं शूट करायला जमणार नव्हतं आणि मला ते करायला देखील जमणार नव्हतं, कारण याबरोबर माझं रुटीन पण चालू असतं, माझं ऑफिस असतं आणि जेवणाची पण तयारी असते. तर जे मला आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे आजच्या दिवसात जेवढं काही जमलं शूट करायला किंवा बनवायला तेच मी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. याचबरोबर बघा इथे माझ्या वड्या मी 2 मोठ्या वड्या तयार करून घेतल्या आणि जे बॅटर उरलंय ना त्याच्या मी पूर्णपणे एकच जसं आपण कोथिंबीर वडी थापून करतो ना तशा पद्धतीची वडी करणार आहे. आणि अशा दोन्ही पद्धतीने करून घेते म्हणजे त्या खायला चांगल्या लागतात. इथे मी ना एका साईडला वाटप पण तयार करून ठेवलेलं. तर बऱ्याच वेळा कसं होतं ना की वाटप तयार केलेलं असतं, म्हणजे आता आमच्याकडे बऱ्याच वेळा वाटपाचं म्हणजे टाकून कडधान्याची उसळ वगैरे केली जाते. आणि कडधान्याची उसळ असेल तर प्रत्येक वेळेस डाळच केली पाहिजे असं नाही, कारण बऱ्याच वेळा मी बघते ना काही जणांना गोडं वरण आवडत नाही, कारण बरेच जण डाळ खात नाही. तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही कडधान्याची आमटी वगैरे करताना किंवा वालाची उसळ म्हणा किंवा छोले म्हणा किंवा हिरव्या वाटाण्याची उसळ, चण्याची उसळ, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उसळ जेव्हा आपण वाटप टाकून करतो ना तेव्हा त्याला अशी एक जी लोक तिखट खातात म्हणजे ज्यांना डाळ नको हवी असते ना मग ती लोक म्हणजे त्यांच्यासाठीचा विचार करून मग मी दोन्ही बॅलन्स व्हावं यासाठी हे वाटप तयार करून ठेवते. म्हणजे आपण एखाद्याची वरणाबरोबर ग्रेव्ही भाजी केली ती मग त्याच्यामध्ये बॅलन्स होऊन जाते. म्हणजे विचार करताना आपण सगळ्या साईडने विचार करून जेवणाचा म्हणजे मेनू ठरवावा असं मला वाटतं. मी नेहमी त्याच गोष्टीचा विचार करते. म्हणजे जर आता माझ्याकडे येणारी लोक ही माझी जवळचीच लोक आहेत आणि मला सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत, तर त्याचा विचार करूनच मी आजचा मेनू सगळा ठरवलेला आहे. मेन म्हणजे मुलांसाठी मला खूप काहीतरी छान असं त्यांच्या आवडीचं मेनू तयार करून त्यांना खाऊ घालायचं होतं. तर म्हणून हा सगळा खटाटोप होता. आपल्याला 1-2 तास या सगळ्यासाठी द्यावे लागतात, पण हे जे 2 तास असतात ना पुढच्या आपण जे 4 दिवस त्यांच्यासोबत घालवणार असतात ना ते मनसोक्त आपण घालवू शकतो. म्हणजे निवांत त्यांच्याबरोबर बसून गप्पा वगैरे मारून सगळं आपण करू शकतो. तर उरलेलं जे वाटप होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं आता मीठ ॲड करते आणि याच्यामध्ये परत आपण तुम्हाला पाहिजे असेल तर धणाजिरा पावडर तुम्ही ॲड करा. याच्यामध्ये थोडीशी मी साखर ॲड करते. साखरेने टेस्ट अळूवडीला थोडीशी वेगळी येते. याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ तुम्ही टाका किंवा कोकमाचा आगळ याच्यामध्ये थोडासा 1 चमचा टाका. म्हणजे ज्या अळूच्या पाण्याला जी खाज येते ना ती येणार नाही, तुमच्या हाताला पण नाही आणि घशाला खवखव पण होणार नाही.
तर इथे मी पाणी ॲड केलं आहे, बेसन ॲड करून छानपैकी आता आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची. आणि खूप जास्त अगदी अशी पातळ पेस्ट करून घ्यायची नाही, अगदी घट्टसरच अशी पेस्ट करून ठेवायची. आणि माझी एक सवय आहे की मी ना कमी पातळ हे लावते. जेव्हा आपण ज्या पानांना लावू ना तेव्हा अगदी हलक्या हाताने मी ते बेसन लावते, म्हणजे खूप असं जाताना म्हणजे जेव्हा आपण खातो ना तेव्हा मग खूप पीठ पीठ लागत नाही. आणि याच्यामध्ये पण मी कुठलंही तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आहे. आपण जे खोबऱ्याचं वाटप केलं आहे ना त्याच्यानेच वडी आपली छान मस्त कुरकुरीत होते. आणि तुम्ही कमी बेसन वापरून जर केली ना तर ती अजून छान होते, म्हणजे ती कुरकुरीतच होते. त्याच्यामध्ये कुठलंही भाजणीचं पीठ वगैरे आपल्याला ॲड करायची गरज नसते. आता इथे मी काय करते ना, सगळी 5-5 पानं अशी वेगवेगळी करून ठेवते बघा. म्हणजे छोटी म्हणजे मोठं, मग त्याच्यावर छोटं, मग त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं, अशी वेगवेगळी 5-5 पानांची मी घड्या करून ठेवते. एक उलटं आणि एक सुलटं, म्हणजे घ्यायला बरं पडतं. तर इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं. एका साईडला माझी कोथिंबीर वडी झाली आहे आणि दुसरी बॅच माझी तयार म्हणजे शिजते. तोपर्यंत मी म्हटलं चला आता आपण ही वडी करून घेऊ, म्हणजे उकडीचं काम एका साईडला होईल. आणि बटाटे तर ऑलरेडी आपले शिजलेले आहेतच आणि ते पण तोपर्यंत थंड होतात, म्हणजे ते पण माझं एक काम होऊन जाईल. तर इथे मी आता वडीला बघू शकता, मी 2 प्रकारे तुम्हाला आज दाखवते की मी कशा पद्धतीने वडी करते किंवा कशा पद्धतीने आपण रोल करू शकतो. बऱ्याच जण जेव्हा रोल करतात ना तेव्हा त्याला शेवटी नंतर दोऱ्याने वगैरे गुंडाळतात, पानं सुटतात म्हणून. तर अजिबात तसं करायची गरज नसते. वडी जेवढी तुम्ही कमी पाण्याची कराल आणि जेवढी ती करकचून असं तिचा गोळा कराल ना, म्हणजे गुंडाळा कराल ना, तेवढी ती छान एकत्र राहते, म्हणजे ती सुटत नाही तेलामध्ये टाकल्यावर. तर इथे बघा मी एक उलटं आणि एक सुलटं, एक उलटं आणि एक सुलटं अशा पद्धतीने पानं मी लावून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पानं लावता ना तेव्हा ती इक्वल साईडने दोन्ही साईडने समान अशी बॅलन्स होते, म्हणजे एका साईडने जाड आणि एका साईडने पातळ अशी होत नाही. आणि तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपल्याला छोटी वडी करायची असेल किंवा कशा पद्धतीने आपण फोल्ड करू शकतो ते मी दाखवते बघा. दोन्ही साईडची जी 2 टोकं आहेत ती मध्यभागी दुमडून घ्यायची आपण आणि मग त्याच्या एका साईडने आपण छानपैकी हळूहळू हळूहळू करून ते गुंडाळत जायचं. आणि जेवढं तुम्हाला मी जसं म्हणते की जेवढं तुम्हाला घट्ट गुंडाळता येईल ना तेवढं जास्त तुम्ही घट्ट गुंडाळा, म्हणजे ती वडी अगदी घट्टसर बांधली जाते आणि ती कुठेही सुटत नाही. तर आता आपण दुसरी वडी दाखवते मी तुम्हाला कुठल्या पद्धतीने आपण ती फोल्ड करू शकतो. तर इथे जी आहे याला पण मी बघा मगाशी दाखवल्याप्रमाणे तसंच आपण बॅटर तुम्ही बघाल ना, मी अगदी थोडं थोडं नावाला लावते बघा. आणि ही जरी तुम्ही उकडून जरी फक्त आपण त्याला कढीपत्ता, थोडंसं तीळ, थोडीशी राई आणि थोडंसं हिंग अशी फोडणी देऊन जरी ही फ्राय करून, म्हणजे नुसती आपण जरी तेलावर फ्राय करून खाल्ली ना तरी खूप छान लागते. बऱ्याच वेळा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ती तशा पद्धतीने करू शकता. म्हणजे कोथिंबीर वडी पण आणि अळू वडी पण याचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी केल्यात. आता बघा ह्याचा जो फोल्ड आहे तो मी वरून केलेला, दोन्ही साईडने केला आहे आणि मग त्याला छान असा गुंडाळा केला आहे. म्हणजे ही जर तुमच्याकडे प्लेटमध्ये जागा कमी असेल ना तर अशा पद्धतीने पण तुम्ही एका साईडला छोटीशी अशी फोल्ड करून ठेवू शकता. म्हणजे मी आज तुम्हाला 2 पद्धती दाखवल्यात, कशा 2 पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अळूवडी फोल्ड करू शकता. तर इथे आता मी जे आपण पॅटीस करणार आहोत, म्हणजे जे आपण बर्गर करणार आहोत, तर बर्गरसाठी जे आपल्याला पॅटी लागणार आहे त्याच्यासाठी मी म्हटलं सोयाबीन आपण याच्यामध्ये ॲड करू. मुलं सोयाबीन खायला कंटाळा करतात आणि सोयाबीन हे खरंच चांगले असतात शरीरासाठी. तर मी मी जाडेवालेच घेते, जे सोया चंक्स वेगळे पण मिळतात ग्रॅन्युअल्स म्हणून, पण ते मी नाही वापरत. तर मी ते गरम पाण्यात भिजत ठेवलेत. एका साईडला जे आपण फ्रोझन कॉर्न करून ठेवलेले ते मी याच्यामध्ये घेतले. त्याचबरोबर फ्रोझन मटार जे आपण ठेवलेले फ्रीजमधनं ते पण मी याच्यामध्ये थोडे थोडे काढून घेतले. कारण अगदी काही खूप भाज्या आपल्याला नको आहेत याच्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करून छान असे हेल्दी हे पॅटी करू शकतात. हेल्दी असं नाही म्हणता येणार कारण हे तेवढेच डीप फ्राय केले जातात. जर तुम्ही ते शॅलो फ्राय करून वापरत असाल तर चांगलं, किंवा एअर फ्रायरमध्ये वापरत असाल तर तेलाचा वापर कमी केला जातो. तर ते मी आता ठेवते कारण जे आपण सोयाबीन भिजत घातले ते पण फुगतात. तर इथे माझी वडी बघा छान थंड झालीत आणि जसं मी म्हटलेलं की मी कोथिंबीर वडीप्रमाणे त्याच्या वड्या पाडणार आहेत, त्या दिसायला खूप छान वाटतात.
आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्या तळल्या पण जातात. आणि जेव्हा संध्याकाळची गडबड असते ना जेवणाच्या वेळेस, मग ते काढा कापा याच्यात पण वेळ जाऊ नये म्हणून मग मी अशा पद्धतीने या वड्या म्हटलं थोड्या थोड्या आपण करून घेऊ. थोड्याशा गरम वाटत होत्या म्हणून मी थोड्याशा त्या थंड करायला ठेवल्या. बटाटे जे आपण मगाशी घेतलेले ते मी छान असे सोलून किसून घेतलेले आहेत. किसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कणकण म्हणजे कचकच राहणार नाही. अगदी त्याचं कुठेही म्हणजे स्मूथ अशी पेस्ट छान अशी तयार होईल. आता याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. सोयाबीन पण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत. आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, त्याच्यानंतर हे जे मिक्स हर्ब्स आहेत जे मिळतं ते मी याच्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये चीज ॲड करायचं असेल तर तुम्ही चीज ॲड करून पण करू शकता, किंवा काळी मिरी वापरायची असेल तर तो तुम्ही ॲड करा. पण मी वेगळं असं अजून काहीच टाकलेलं नाही आहे. एवढेच बेसिक मसाले आणि ज्या आपण भाज्या घेतलेल्या मटार आणि कॉर्न ते मी याच्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे. एका साईडला मी आता पाक तयार करायला ठेवणार आहे, कारण मला करायचे आहेत गुलाबजाम. आणि उद्या मी कॅरमेल पुडिंग करायचं आहे मला. ते उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला, कारण ते सेट व्हायला लागतं. आणि गुलाबजाम जेवढे जास्त आधी तुम्ही करून ठेवाल आणि जास्त दिवस म्हणजे 1-2 दिवस ते छान मुरले ना तर पाक आपला खूप छान होतो. तर इथे मी ना 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याला 600 ग्रॅम मी पेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घेतलेलं आहे. आणि पाक मी एका साईडला करायला ठेवते. पाक करताना आपल्याला तो खूप जास्त असा उकळवायचा नाही आहे, फक्त आपल्याला ती साखर मेल्ट होईपर्यंतच थांबायचं आहे. आणि तोपर्यंत मी माझी एका साईडला ही कामं करून घेते बघा. म्हणजे दोन्ही साईडला मी कशा पद्धतीने वेळ वाचवून कामं करते ना या सगळ्या गोष्टी सांगत असते तुम्हाला व्लॉगमधनं. म्हणजे जवळपास 2 तासात माझं सगळं आवरलेलं. आणि थोडंसं आपण विचार करून जर कामं केली, थोडंसं डोक्यात मील प्लॅनिंग करून ठेवलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला खूप चांगल्या अशा शक्य असतात. म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना ती गोष्ट आपण व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. इथे मी आता ब्रेड क्रम्स करून घेणार आहे, कारण टिक्की जी आपल्याला करायची त्याला थोडंसं एक बाइंडिंग मिळण्यासाठी किंवा एक छान अशी ती कुरकुरीत होण्यासाठी, क्रिस्पी होण्यासाठी थोडेसे आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे. तर ब्रेड क्रम्स हे 2 प्रकारचे असतात, तुम्ही बघितले असेल. एक अगदी ब्राऊन कलरचे असतात आणि एक सफेद कलरचे असतात. तर जे सफेद कलरचे असतात ना ते अशा ब्रेडपासून केलेले असतात, आणि जे ब्राऊन तुम्हाला थोडेसे ब्रेड क्रम्स दिसतात ना ते टोस्ट केलेल्या ब्रेडचे असतात, म्हणजे गरम केलेल्या ब्रेडचे असतात. तर अशा पद्धतीने माझा हा ब्रेड क्रम मिक्सरला फिरवून घेतला. जस्ट ब्रेड आपल्याला फिरवून घ्यायचा आणि आपला ब्रेड क्रम तयार झालेले आहेत. हे ब्रेड क्रम्स की मी थोडेसे ब्रेड क्रम्स या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार, म्हणजे जे आपण मिश्रण टिक्कीचं तयार करून ठेवलेलं आहे ते त्याच्यात मिक्स करून ठेवणार आहे. आणि जे थोडंसं आहे ते आपल्याला टिक्की त्याच्यामध्ये रोल करून घ्यायचे, म्हणजे घोळवून घ्यायचे, त्याच्यासाठी मी ठेवणार आहे. तर इथे बघता बघता आपला पाक तयार झालेला आहे. आणि हा पाक तुम्ही बघाल ना याचा कलर एक थोडासा पिवळसर आहे. तर तो पाक नीट क्लिअर होण्यासाठी आपण याच्यामध्ये पाव लिंबाचा रस मी पिळलेला आहे बघा. आणि ह्या लिंबाचा रस पिळल्यावर तुम्ही पाकाचा कलर बघू शकता. अगदी क्लीन असा पाक आपला तयार झालेला आहे. पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता, म्हणजे जो तुम्हाला पाण्यासारखा जो पाक दिसतो त्याचा कलर अगदी छान उजळलेला दिसतोय आता तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपला हा पाक तयार झालेला आहे. आणि या स्टेजला तुम्ही गॅस घालून पाक पूर्णपणे थंड करून घ्या. तर इथे बघा मी वड्या आता जे आपले पॅटीज आहेत ते करून घेते. आणि बर्गरसाठी थोडी पॅटी थोडीशी जाडच लागते आणि थोडी मोठी पण लागते. तर त्या पद्धतीनेच म्हणजे जसे पॅटीज असतात त्या पद्धतीने त्या आकाराच्या मी या करून घेते. तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा छोट्या तुम्ही करू शकता, चपट करू शकता, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या शेपचे पाहिजे असेल तर तुम्ही नुसते करून देखील असेच देखील खाऊ शकतात. असेच खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मी हे जवळपास 15 ते 16 माझे या पूर्ण बॅटरमध्ये पॅटी तयार झाल्या. जर तुम्ही बाहेर एक बर्गर घ्यायला जाता तर तो म्हणजे त्याची कॉस्ट एवढी असते ना, आणि त्याच्यामध्ये काहीच नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये सॉस पण नसतो धड, त्याच्यामध्ये टमॅटोचं एखादं स्लाईस असतं आणि कांद्याचं एखाद्याचं स्लाईस असतं. पण जेव्हा तुम्ही घरात कराल तर अगदी त्याच्यात खूप छान व्हेजिटेबल्स वगैरे पण घालून करू शकता. चांगलं व्यवस्थित ताजं पण असतं, ते चांगल्या ऑइलमध्ये तळलेलं पण असतं, आणि तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे बनवून झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. अर्धा तास तरी हे छानपैकी फ्रीजमध्ये सेट व्हायले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग आपण हे रोल करून घेणार आहोत. आता इथे बघू शकता ज्या वड्या आपल्या तयार झालेल्या, म्हणजे ज्या मी 2 मोठ्या वड्या केलेल्या कोबीच्या, आणि ज्या अळूच्या आपल्या 4 छोट्या छोट्या वड्या झालेल्या,
त्या मी अशा फॉईल पेपरमध्ये रॅप करून ठेवते. तर मला मागे पण कमेंट आलेली की ताई हा पेपर कशा पद्धतीने तू वापरतेस किंवा कशा पद्धतीने वापरायचा ते मला सांग, म्हणजे आम्हाला कळेल की हा कशा पद्धतीने तू वापरतेस. तर हा पेपर वापरणं अगदी सोपं आहे. तर अशा पद्धतीच्या पॅकेटमध्ये तो येतो. पॅकेट्स माझे दरवेळेस वेगवेगळे असतात कारण होलसेलच्या पॅकिंग वेगवेगळे येत असतं. तर अशा पद्धतीने तो साईडने आपण काढून घ्यायचा, खोलून घ्यायचं. याच्यासाठी एक कटर मिळतं वेगळं की ज्याच्यामध्ये तुम्ही वन साईड जर ते कापलत गेलात तर ते डायरेक्टली पूर्ण असं कापलं जातं. किंवा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती आजकाल बरेचसे रोल कटर अवेलेबल आहेत. ते पण तुम्ही जर वापरलं तर ते फक्त त्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही ठेवायचं आणि जस्ट असं एक स्वॅप केलं, जसं आपण कार्ड स्वॅप करतो तसं स्वॅप केलं की ते आपोआप डायरेक्ट कटिंग होऊन येतात. तर अशा पद्धतीने हे वापरायचं असतात. तुम्ही भाज्या स्टोअर करताना जेव्हा तुम्ही एखादा मोठा कोबी कापला असेल किंवा एखादा मोठा कांदा तुम्ही कापला असेल किंवा एखाद्या वेळेस फ्लॉवरचा मोठा कांदा तुम्ही कापला असेल किंवा एखादं फ्रूट कलिंगड वगैरे असं कापलं असेल आणि तुम्हाला ते स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. म्हणजे फार कमी वापरला जातो. मी कसं बऱ्याच वेळा केक्स वगैरे जेव्हा बनवते किंवा जेव्हा मला दुसऱ्या दिवशी खूप जास्त ऑर्डर असतात तेव्हा मी बेस आदल्या दिवशी बनवून ठेवते. तर ते बेस मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी या पेपरचा मी वापर करते. तर त्याच्यासाठी मला हे जास्त वापर होतो कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझा काही हा एवढा असा वापरला जात नाही. तर अशा पद्धतीने इथे माझे सगळे रोल पॅक करून झालेले आहेत आणि आता हे जे असे रोल होते तेच मी फक्त अशा पद्धतीने बांधून ठेवले आणि जी आपण दुसरी वडी केलेली म्हणजे जी थापून केलेली कोथिंबीर वडीसारखी ते मी असेच डब्यात भरून ठेवणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर वडीसारखीची जी वडी दिसते ना ते कोबीची जेव्हा वडी करताना मी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवते, म्हणजे एक काळजी घेते की कोबीची जी म्हणजे जी आपण कापतो ना ती अगदी अशी लांब लांब कापायची नाही. तुम्ही ना पातळ तिला कापा पण ती अगदी छोटी छोटी कापा. म्हणजे खूप अशी लांब लांब कापली ना तर बऱ्याच वेळ जेव्हा आपण अशी वडी करतो ना तेव्हा त्या कट करतो तेव्हा त्याला ना मध्ये मध्ये अटकलं जातं कापताना आणि मग ते कापताना जेव्हा आपण ते खेचतो ना तेव्हा वडी कुस्करली जाते. त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा ना माझा हा प्रयत्न असतो की जेव्हा कोबीची वडी वगैरे मी जेव्हा काही करते ना तेव्हा कोबी अगदी बारीक चिरून आणि अगदी तो पातळ पण असला पाहिजे आणि खूप जास्त असा लांब लांब पण नसला पाहिजे. ही काळजी घेतली तर आपली वडी खूप छान आणि इझी पण होते, पटकन होते आणि पटकन मेन म्हणजे निघते. तर कोबीच्या वड्या पण तुम्ही बघू शकता अगदी छान कोथिंबीर वडीसारख्या झालेल्या. हा पण सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय असू शकतो कारण आपण त्या स्टीम केलेल्या असतात त्याच्यामुळे काही खूप जास्त त्याला फ्रायच केलं पाहिजे मगच त्या शिजल्या जातात असं काही नाही. ऑलरेडी आपण 15 मिनटं या वाफेवर शिजवलेल्या असतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्या स्टीम झालेल्या असतात. फक्त तुम्ही त्याला राई हिंग वगैरे जर फोडणी व्यवस्थित दिली ना तर त्या खायला अशाच पण खूप छान लागतात. आणि याच्यामध्ये तर मेथी पण आहे, पालक पण आहे, कोथिंबीर पण आहे आणि कोबी पण आहे. तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मिक्स असल्यामुळे त्या हेल्दीच आहे. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण इडली डोशाचं बॅटर तयार करून ठेवू. तर इडली डोशाचं बॅटर तयार करण्यासाठी मी या ज्या काही बेसिक डाळी लागतात त्या घेतलेल्या आहेत बघा. 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे, 2 पेले मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तिरफळ टाकून ठेवते तांदळामध्ये. म्हणजे तांदळामध्ये टोका वगैरे काही पडत नाही किंवा कीड वगैरे लागत नाही त्याच्यामुळे तिरफळ टाकून ठेवते. ते तिरफळ मी काढून घेते आणि मी 1 छोटा चमचा धणे घेणार आहे आणि 1 छोटा चमचा मेथी घेणार आहे. तर हे पण मी तयारी करून ठेवणार आहे. हे मी उद्या सकाळी ऑफिसला जाताना धुवून ठेवेन आणि म्हणजे भिजत घालून ठेवेन आणि मग संध्याकाळी येऊन वाटणार आहे. तर याची तयारी याच्यासाठी आहे ना की आपण याच्यापासून डोसा करू शकतो, उत्तप्पा करू शकतो किंवा डोसा उत्तप्पा एखाद्या वेळेस तुम्ही जेवताना म्हणजे करू शकता. चपातीचं ऑप्शन जर आपल्याला नको असेल तर, किंवा मग तुम्ही याचा सकाळी सकाळी नाश्ता करू शकता. इडली करा, मग डोसे करा, उत्तप्पा करा किंवा मग अप्पे करा. तो पण एक परफेक्ट ऑप्शन असतो. त्याच्यासाठी ती तयारी करून ठेवलेली आहे मी. आणि इथे बघू शकता आता आपण जी टिक्की तयार केलेली ती आपल्याला डीप करून ठेवायची कारण आपण अर्धा तास ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर त्याला पण ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे माझा. आणि आता हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी, याच्यामध्ये पाणी ओतून मी अगदी त्याची पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि खूप पातळ पेस्ट करायची कारण थोड्या वेळाने जसं याच्यामध्ये ब्रेड क्रम्स ॲड होत जातात ना तसं हे मिश्रण अजून घट्ट होत जातं. त्याच्यामुळे थोडंसं ते पातळच आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्या ज्या टिक्की होत्या
त्या या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायच्या. आणि इथे ना दोन्ही हात एकाच वेळेस लावायचे नाही आहेत, फक्त एका हलक्या हाताने आपण ती डीप करून घेणार आहोत आणि दुसऱ्या हलक्या हाताने आपण ती कोट करून घेणार आहोत. कोट करताना व्यवस्थित चारी बाजूने नीट कोट करून घ्यायची. आणि ही जी टिक्की आहे, जर तुम्हाला बर्गर करायचे असतील तर तुम्ही त्याला ना 2 कोट द्यायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने एक एक कोट करून घ्यायचा आणि दुसरा कोट जेव्हा तुम्हाला करायचा असेल ना तर परत ती याच्यामध्ये डीप करायची आणि परत ती ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायची. तर थोडीशी कुरकुरीत आपली टिक्की होते. नाहीतर एक वेळेस जर तुम्ही केली तर ती तेवढी अशी जास्त कुरकुरीत होत नाही, क्रिस्पी होत नाही. आणि आपण ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. त्याच्यासाठी म्हणून हे जर 2 वेळा तुम्ही कोट केलं तर अतिउत्तम. आणि हे जे सगळं कोट करून झाल्यानंतर पण आपल्याला ही फ्रीजमध्ये एक जवळपास 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि 10 ते 15 मिनटं मग सेट झालं की मग आपल्याला जशा म्हणजे तुम्हाला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे असतील तर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, किंवा मग मी झिपलॉक बॅगमध्ये ठेवते. आणि मी कशा पद्धतीने ठेवते ते मी सगळं पुढे तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर ह्या बघा, इथे आपल्या ह्या सगळ्या टिक्की तयार झालेल्या आहेत. आणि आत्ता पण या किती फुलल्या आहेत बघा. म्हणजे याच्यावर 2 कोट केलेले आहेत मी आणि 2 कोट करून ते अगदी छान भरपूर अशा मोठ्या झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपण ह्या फ्राय करू नये तेव्हा त्या अजून जास्त फुलून येतील. आता सर्वात शेवटी कारण आपण त्या वड्या पण ज्या आपल्या टिक्क्या केल्यात त्या आपण 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवल्याच. आता आपल्याकडे 15 मिनटं अजून वेळ आहे. तर इथे मी रेडीमेड गुलाबजामचं पीठ वापरलेलं आहे गिट्सचं. तर हे जेव्हा गुलाबजाम तयार करताना मी दुधाचा वापर करत नाही, मी पाण्यातच हे पीठ मळून घेते. आणि मी सगळं पीठ एकदम मळत नाही, असं थोडं थोडं पीठ करून हलक्या हाताने मळून घ्यायचं. कारण याच्यामध्ये एअर तिथल्या तिथे भरली जाते आणि ना ते अगदी हलके असे आपण पटकन वळू शकतो. आणि पीठ आहे ना थोडंसं पातळच करायचं, खूप जास्त अगदी त्यातला मळून चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने मळायचं नाही. अगदी हलक्या हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं आणि हाताला फक्त थोडंसं तेल लावायचं. आम्ही इथे बघितलं थोडंसं तेल काढून घेतलंय. अगदी हाताला थोडंसं तेल लावते आणि मस्तपैकी हातावरती छान फिरवून घ्यायचं. आणि फिरवताच ते मळलं पण जातं पीठ आणि त्याचा छान असा गोळा पण तयार होतो आणि तो कुठेही फुटत देखील नाही. आणि तुम्ही बघू शकता बघा, मी थोड्या साईडला पीठ माझं तसंच आहे आणि एका साईडला मी थोड्याशा पिठाचे गोळे तयार करून घेते. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने केलं तर गोळे करायला वेळ लागत नाही. कारण मग काय होतं, बऱ्याच वेळ आपण गोळे तयार करतो आणि मग आपल्याला भाजायला वेळ जातो आणि मग ते कुठेतरी फुटले जातात आणि मग जेव्हा आपण तेलात सुटतो तेव्हा ते तडकले जातात. इथे तुम्ही बघू शकता सगळे माझे गोळे तयार झालेत आणि कुठेही एकाही गोळ्याला क्रॅक गेलेला नाही आहे. आणि मी खूप जास्त छोटे छोटे केलेले नाही आहेत. असा एकच गुलाबजाम मोठा असा खाल्ला की खायलाच खूप छान वाटतो. नाही तर छोटासा गुलाबजाम पटकन एकदाच तोंडात टाकला जातो आणि मग असं वाटतं अरे पटकन संपला गुलाबजाम. तर म्हणून मग मी जेव्हा असं काही घरात करते ना तेव्हा असे मोठे गुलाबजामच करते. आता आमच्याकडे गुलाबजाम म्हणजे आता मी बरेच महिने झाले केले नव्हते. मागे जेव्हा केलेले तेव्हा तुमच्याबरोबर व्लॉग शेअर केलेला तेव्हा पण काहीतरी आय थिंक फेस्टिवलच होता तेव्हाच केलेले. आणि आता मुलं येणार आहेत आणि मुलं म्हणजे कोण येणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच, पुढच्या व्लॉगमध्ये बघायलाच मिळेलच. आणि जे येणार आहेत त्यांना गुलाबजाम खूप आवडतात. म्हणजे त्याच्यासाठी म्हणून मग गुलाबजामचा मी विचार करून म्हटलं गुलाबजाम बनवूया. आता जी वडी होती ती आपल्याला भरून ठेवायच्या. तर मी म्हटलं वड्या भरून ठेवाय, कारण माझ्या तर गुलाबजाम पण मी थंड व्हायला ठेवलेत. कारण मी गुलाबजाम हे देखील पूर्णपणे थंड करते आणि पाक पण मी पूर्णपणे थंड केल्यानंतरच ते ॲड करते त्याच्यामध्ये. आणि मग मी ते रात्रभर बाहेरच ठेवते, फ्रीजमध्ये स्टोअर म्हणजे फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवत नाही. ते जोपर्यंत पूर्ण रात्रभर पाकात मुरतील त्याच्यानंतरच मग दुसऱ्या दिवशी मी ते फ्रीजमध्ये ठेवते. तर इथे बघू शकता वड्या मी अळूच्या वड्या या डब्यामध्ये भरून ठेवल्यात. आणि ज्या कोबीच्या वड्या होत्या त्यातली मी एकच वडी पहिले मी विचार करत होती दोन्ही वड्या याच्यात ठेवून त्याच्या छोट्या वड्या कापलेल्या त्या याच्यात ठेवू, पण त्या दोन्ही वड्या एकत्र ठेवून मग त्या वड्या ह्याच्यात राहत नव्हत्या. म्हणून मग मी एकच वडी याच्यामध्ये ठेवली आणि दुसरी वडी मी बाहेर ठेवली. आणि म्हटलं आता उद्या जसं जमेल तसं म्हणजे कसं हो म्हणजे मला वापरायच्या आहेत त्याचा विचार करून म्हटलं मला काढायला खूप इझी पडतील. म्हणून एक वडी मी थोडीशी बाहेरच ठेवली आणि एक वडी फक्त मी याच्यामध्ये ठेवली. आता या सगळ्या वड्या मी याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि याच्यावरती मी काय करणार आहे, याला परत पाणी सुटू नये कारण मी खाली याच्यामध्ये कुठलाही टिश्यू पेपर वगैरे काहीच वापरला नव्हता. आणि 2 दिवस मला या ठेवायच्याच आहे कारण माझी ही 2 दिवस आधीपासूनची प्रिपरेशन होती.
म्हणजे एक दिवस आधी मी काहीच प्रिपरेशन करणार नाही आहे, कारण एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी प्रिपरेशनमध्ये होत नाही, कारण कामावरनं येऊन पण ह्या गोष्टी थोड्याशा करणं डिफिकल्ट होऊन जातं एका दिवसामध्ये, कारण जेवणाची पण तयारी असते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज आपण थोडंसं काम करू आणि उद्या थोडंसं काम करू. त्याच्यासाठी हा सगळा म्हणजे काय बोलतात ना, खटाटोप मी केला आहे. आणि आपल्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने असं वेगवेगळं काहीतरी त्यांना बनवून खाऊ घालणं हे खूप खूप भारी असतं. म्हणजे मला खूप आवडतं असं जेवण सगळ्यांना बनवून घालणं खाऊ घालणं, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं त्यांना जो म्हणजे एक आनंद असतो ना, की त्यांना जेवण जेव्हा आवडतं, त्यांना खूप छान वाटतं, तर ते बघून खूप समाधान मिळतं मनाला, की अरे नाही, खूप छान वाटतं की आपलं जेवण आपण जे घातलं ते त्यांना आवडतं आहे, आणि खूप बरं वाटतं. म्हणजे असं खूप छान, म्हणजे वेगळीच फिलिंग असते ती माझ्यासाठी. तर म्हणून आणि मी हे सगळं करते ना तेव्हा काय बोलतात, म्हणजे मी आता शब्दात व्यक्त नाही करू शकत. आता मी जेवढी तयारी करते ना तेवढीच मी खूप उत्सुक आहे. म्हणजे जेव्हा सगळे येतील ना त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी, त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण ही आधीच सगळी तयारी करू. आणि ही जी मी कशी तयारी केली आहे तर तुम्ही बघू शकता. इथे मी पॅटीस पण आता हे अशा पद्धतीने झिपलॉकमध्ये भरून मी डीप फ्रीज करणार आहे. तर डीप फ्रीजमध्ये अगदी ते व्यवस्थित राहतात. तुम्ही 8 ते 15 दिवस हे सगळं ठेवू शकता. तर या सगळ्याचा विचार करून जर तुमच्याकडे कसे पाहुणे येणार आहेत या सगळ्याचा विचार तुम्ही करा आणि तशा पद्धतीने थोडंसं नियोजन करून ठेवा. आता बघू शकता सर्वात शेवटी मी पाकात गुलाबजाम टाकलेले आहेत आणि हे रात्रभर आता असेच राहतील आणि मग मी उद्या सकाळी हे फ्रीजमध्ये ठेवून देईन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या रिपीटेड गोष्टी असल्या ना तरी पण त्याच्यातनं काही वेगळं आपण करू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार करून काय असे पदार्थ आपण करू शकतो की ज्याने आपला बराचसा वेळ वाचेल. आणि जेव्हा आपले पाहुणे येतात आपली गडबड असते की जेवण करू की त्यांच्याबरोबर बोलू की त्यांच्याबरोबर गप्पा मारू की त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाऊ, असं सगळं असतं. तर त्यावेळेस माझं प्लॅनिंग कसं असतं ते मी आजच्या व्हिडिओमधनं थोडंसं आणि उद्याच्या व्हिडिओमधनं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. 2 ते 3 व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी या शेअर करेन की मी कशा पद्धतीने मॅनेज करते. फक्त एवढंच आहे की आता थोडासा भांड्यांचा ढीग जास्त झाला, म्हणजे भांडी खूप जास्त झाली, मग ती मी आता घासून घेतली आणि आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. एवढे दिवस व्हिडिओ आला नाही. ऍक्च्युली मला ऑफिसमधनंच यायला खूप उशीर होत होता, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायला जमले नाही. कारण जवळपास मी 8-8:30 पर्यंत घरी येत होते. त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आवरेपर्यंत मला 9:15-9:30 होत होते आणि त्याच्यानंतर मग कधी ब्लॉग शूट करायचं, त्याच्यामुळे ब्लॉग येत नव्हते. आणि दिवसभर एवढं थकायला होत होतं की त्याच्यानंतर मग अजिबातच शक्य नव्हतं, त्याच्यामुळे ब्लॉग आले नाही. पण हे जे काही ब्लॉग आहेत, जे काही म्हणजे स्पेशल ब्लॉग आहेत, तुम्हाला हेच ब्लॉग बघायला खूप आवडतात की मील प्रिपरेशन कसं करते किंवा एखादा पदार्थ आपण कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पण झटपट आपण कशा पद्धतीने करू शकतो, तेच मी आजच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलंय. आज मी थोडीशी तयारी केली आहे आणि उद्या मी थोडीशी तयारी करणार आहे, ती पण शेअर करेन. आणि उद्याच्या याच्यामध्ये अजून एखादं स्वीट डिश आपण काय बनवून ठेवू शकतो. नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असतो. आपण गुलाबजाम करतो, हलवा करतो, शिरा करतो किंवा मग खीर करतो. याच्या व्यतिरिक्त खूप जास्त आपण विचार करत नाही. पण आता गरमी पण चालू झाली आहे आणि लहान मुलं असतील तर स्पेशली आपण त्यांच्यासाठी काय वेगळं करू शकतो, म्हणजे त्यांना खाताना पण आनंद होतो आणि काहीतरी वेगळं आणि खूप त्यांच्या आवडीचं असतं मुळात. तर हा विचार करून तो विचार माझ्या डोक्यात आहे आणि तो विचार करूनच मी सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त वेळ जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांच्याबरोबर घालवता येतील, गप्पा मारता येतील, फिरता येतील, या सगळ्याचा विचार करूनच प्लॅन केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग रेग्युलर करण्याचा मी खूप प्रयत्न करते, पण सगळ्या अशा गोष्टी चालू आहेत. म्हणजे एक तर पहिलं माझी तब्येत बरी नव्हती, आता थोडं ऑफिसमध्ये म्हणजे काम थोडंसं वाढलंय, गडबड असल्यामुळे मला येऊन शूट करायला जमलं नाही. पण रेग्युलर ब्लॉग म्हणजे शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न असेल. आणि जसं मी म्हटलेलं की मी ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ वगैरे तुमच्याबरोबर शेअर करेन, तर ते पण माझ्या लक्षात आहे. जसं जसं आता व्लॉग कंटिन्यू होत जातील तसं तसं सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला. तुम्ही मला मिस केलं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही मला खरंच मिस केलं असेल. मी फोन उघडूनच बघितला नव्हता, म्हणजे जवळपास मी रिप्लाय करायला पण तेवढाच वेळ जात होता माझ्या सगळ्यांनाच. आणि मी शक्यतो फोनवर म्हणजे मला दिवसभरात एवढाच वेळ म्हणजे रात्रीचा थोडाफार वेळ मिळत होता, त्याच्यामध्ये पण मी व्हॉट्सअप पण माझं जवळजवळ 2-2, 3-3 दिवस तसंच पेंडिंग असतं. मी त्याच्यामध्ये बघत पण नाही आणि ऑफिसमध्ये असल्यामुळे तर काही फोन शक्यत नाही. फक्त जे काही कॉलिंगवर बोलणं होतं तेवढंच.
बाकी व्हॉट्सअप पण मी शक्यतो बघत नाही, त्याच्यामुळे मेसेज वगैरे पण मी बघितले नव्हते. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.